अजूनही झोपलेत, चुळबुळ करतायत, कधीही झोपेतून उठू शकतात. सगळं लक्षात आहे काय काय करायचं? रेडी आहात? हो प्रधान. सुरू करूया. 1 2 3. अरे वसाऱ्यानो, कवर जोरात वरडतात. कवर घाबरलो मी. मनच कळलं नाही मी माना उठायसाठी असला कसला अलाराम लावलाय. महाराज 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 असे कसे सोडून गेलात महाराज? वसाऱ्या आवऱ्या जोरात वरडशील तर कोण पण सोडून जाईल. महाराज महाराज आता आमच्या राज्याला कोणी वली नाही राहिला. वाली नाही राहिला, वाली नाही राहिला महाराज. अरे वसारे नवरे काय झाले? का रडताय का तुम्ही? महाराज आता मी कोणाच्या नावाने आरोळ द्यायची? बद बद बाही मुलाजा. सनकन वाजवर वसाऱ्या. अच्छा तुझ्या बापाने आरोली दिली होती काय? बद बद बाहीचा मुलायचा. अरे आरोली कशी देतात? बद मुलायचा होशियार. पण वसारून तुम्ही सगळं का रडताय? काय जायले काय? महाराज महाराज हे तुमचं मरण्याचं वय नव्हतं आणि तुम्ही मेलात. होय ना. असं कसं मेलो म्हणे? पण मिनी 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 मेलोय. मी कसा मेलोय? ए वसाऱ्या, तुला बोलतोय. डोलं उघडून बघ माझ्याकडं. आणि तुम्ही हे वसाऱ्यानो माझ्याकडं बघा. मी नाही मेलोय, मी जिद्द हाय वसाऱ्यानो. बस झाली फालतूगिरी. चला उठा. चहा असला सकाळपासून कुणी मला चायच दिलेलं नाही आहे. चाय घेऊन या पटकन. न मोठ्या कोपात चाय आणा. मना त्याच्यामध्ये असं बटर बुडवून खायचंय. तुम्हाला सांगतो ना, चाय मध्ये असं बटर बुडवलं ना आणि वरून असं बोर्ड घातलं का बुलुकन असं वर येतं बटर. मला ना तुम्हाला सांगतो, मला लय म्हणजे लयच अशी मजा येते. काय म्हणजे तुम्हाला सांगतो, बटर पेक्षा बेस्ट कायच नाही हो. मरताय त्यांचं प्रमोशन चाललंय ना व्यवस्थित. अहो ते बेस्ट पेक्षा बेटर काहीच नसतं असं आहे ते. महाराज इकडे. नाही राणी सरकार नाही. हॅलो राणी सरकार आवरा. राणी सरकार सावरा. कसं सावरू प्रधानजी? कसं आवरू स्वतःला प्रधानजी? आमचे महाराज आम्हाला सोडून गेले प्रधानजी. महाराज असं का केलात महाराज? ही 7वी राणी आत्ता कुठे तुम्हाला जीव लावायला लागले आणि तुम्ही जीव सोडलात? नाही नाही राणी सरकार. राणी सरकार सावरा. कंट्रोल करा राणी सरकार, कंट्रोल करा. तू स्वतःला आवर. कंट्रोल कर. तू लयच चिकटतो साईज वासाऱ्या. सगळे बोलतात मी मेलोय. खरंच मेलोय काय? पण राणी सरकार पण रडतायत म्हणजे मी खरंच मेलोय. कारण ते ना कधीच खोटं बोलत नाही. ते ना तोंडावर खरं खरं बोलतात. चला प्रधानजी, हा चला. महाराजाचं पार्थिव हलवायला हवं. आमच्या महाराजांची बॉडी कडक होत चालली आहे प्रधानजी. खरंय राणी सरकार, खरंय राणी सरकार. पण महाराज बघा ना कसा हसतमुख चेहऱ्याने डोळा मारत मृत्यूला सामोरे गेले. अरे ए वसाऱ्या, बॉडी इकडं आहे, ती उशी आहे. वसाऱ्यानो म्हणजे बॉडी मनात कशी दिसणार? तुम्हाला कशी दिसते सगळ्यांना? राणी सरकार ओ प्रधानजी. गंमत सांगतो. काय? राणी सरकार मेल्यावर स्वतःच्या आत्म्याला स्वतःची बॉडी दिसत नाही. अच्छा असं आहे काय? म्हणजे मी मेलोय म्हणून मला माझी बॉडी दिसत नाही काय? हा. एक मिनिट. पण मी जे काय बोलतोय तो वसाऱ्या तुला कसं ऐकू येतंय? गप्प बस
नाही हा? मेलाय त्याचं टेन्शन घ्या ना, नको त्या गोष्टीकडे कुठे लक्ष देत आहे. हा ते पण नाही म्हणजे मेलोय तर मला टेन्शन घ्यायला पाहिजे. राणी सरकार प्रधानजी राणी सरकार आता राजपंडितांना विचारून महाराजांच्या 11व्याचं 12व्याचं 12.5व्याचं बघावं लागेल. अरे वसाऱ्या काय झालंय तुला? हा नुसता वाढलाच आहेस तू. माणूस मेल्यानंतर 10 दिवसांनी त्याचं 10वं करतात, 12 दिवसांनी 12वं करतात. हे 12.5 मधून कुठून आणलंच? प्रधानजी विधी करणं गरजेचं आहे का? म्हणजे आपण 365 करू ना, वर्ष श्राद्ध घालू. नाही असं कसं राणी सरकार? अरे म्हणजे तेच म्हणतोय असं कसं? बोलते समजावते ना, गप्प बसला ना, समजावते ना मी, सॉरी गप्प बसला, समजावते ना मी. तुमचं काय सैनिकांचं मध्ये मध्ये? अच्छा म्हणजे सैनिकाला बोलतं ते. Oh my God, अच्छा. राणी सरकार हे करावं लागेल, विधी आहेत ते. महाराजांच्या नावाने तुम्हाला एक गोष्ट सोडावी लागेल. बरं प्रधानजी, मग आम्ही महाराजांच्या आठवणीत महाराजांची आवडती स्ट्रॉबेरी सोडू. आम्ही महाराजांच्या आठवणीत त्यांच्या अस्थी घेऊन महाबळेश्वरला जाऊ. तिथे खोल दरीत इको पॉइंटवर एका पॉइंटला अस्थी विसर्जन करून देऊ. मी रोज महाराजांच्या आठवणीत चहात बटर बुडवून खाईन. वा, आणि मी रोज महाराजांच्या आठवणीत टोपर खीर खाईन. अरे वसाऱ्या सोडायच्या असतात, खायच्या नसतात. बाय द वे मला मोसंबी आवडतं. मग का ना आपलं असंच सांगून ठेवलं. मोठा. महाराजांचा विजय असो. पण मी लढाई कधी केलीच नाही, मग माझा विजय झाला कसा? बरं असू दे, तुला वाटतंय ना माझा विजय तो विजय. बोला काय झालंय? महाराज हा? शेजारच्या शत्रू सैन्याकडून एक दूत निरोप घेऊन आलाय. मग एक काम करा, तुम्ही आहे ना त्याला बाहेरच ठेवा. काय झालंय इकडं महाराजांचं निधन झाल्यामुळे सगळे इकडे घरामध्ये टेन्शन आहे. तुम्ही फक्त त्याच्याकडे लिफाफा. महाराजांचं निधन. सर फालतूगिरी कशाला करतोस? तुला सांगितलं तेवढं काम कर, त्यांच्याकडे फक्त लिफाफा घेऊन ये. चल! ठीक आहे. महाराजांचा विजय असो. अरे मिळालाय महाराज. चल! त्याला सांगितलं हा मंगाराम माझ्याशी बोलत होता म्हणजे मी त्याला दिसलो. परधान्या वसाऱ्या सांग, आत्ताच सांग. तो मंगाराम माझ्याशी बोलत होता याचा अर्थ मी त्याला दिसत होतो. हे कसं काय? महाराणी हो प्रधानजी, अजून एक दुःखद गोष्ट सांगायची होती. काय? आज सकाळीच आपला सैनिक मंगाराम याचं सुद्धा दुःखद निधन झालं. हो राणी सरकार हो. कसं काय? त्याला कोणीतरी निरोप दिला की शत्रू राष्ट्राचं सैन्य त्याला अरेस्ट करायला येतंय. त्याच वेळी कार्डियक अरेस्ट येऊन तो गेला. सॉरी महाराणी, सॉरी. त्यावेळी हेच सुचू शकतं. वाईट झाले प्रधानजी, वाईट झाले. अरे देवा, म्हणजे तो मेलाय म्हणून त्याचा आत्मा माझ्याशी बोलत होता. अच्छा अच्छा. पण मी बोलल्यावर हा वासरा कसं काय लगेच उत्तर देतोय? कारण प्रधानजी तुम्ही खूप हुशार आहात, मन कवडे आहात. वा 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 प्रधानजी. हुशार म्हणजे काय? मी नाही ठेवलाय हुशार असणार. राणी सरकार हा बोला. आता औपचारिकता पूर्ण करा. हो प्रधानजी, आजपासून या राज्याचे नवे महाराज तुम्ही आहात. धन्यवाद राणी या सरकार. इथे या. सरका जरा, सरका जरा. महाराज येते, सरका. आहा काय सरकलात? आहा महाराणी, आजपासून मी महाराज म्हणून या राज्याची आणि तुमची सूत्र मी हातात घेतो. मुजरा महाराज, मुजरा. महाराज लिफाफा. सर आता मी महाराज नाही राहिलोय. हा महाराज आहे. महाराज यो लिफाफा घ्या. थँक्यू. हा लिफाफा कसा काय माझ्या हातात आला? प्रधानजी बाहेर एक सैनिक आला होता, तो देऊन गेला. मंगारा हा लयच वाईट झालं रे. सकाळ तू गेलास, अर्ध्या तासाने मी गेलो. मी तुला भेटायला येणार होतो पण मी पण गेलो. आता काय करायचं त्याला? राणी सरकार काय अहो, घात झालाय. काय? अहो तर शत्रू राष्ट्राच्या सैन्याने राजवाड्याभोवती वेढा दिलाय. संपूर्ण राज्यात लूट चालली आहे राणी सरकार. आता आणि त्यांनी तह करण्यासाठी एकच पर्याय ठेवलाय. कोणता प्रधानजी? महाराजांचं मुंडकं त्यांना हवंय. प्रधानजी
अरे देवा बस अरे आत्ता कुठं नाही राजा झाला तर शत्रू राष्ट्राला त्याचं मुंडकं पाहिजे. अरे देवा लय फालतूगिरी करतात ना शत्रू राष्ट्र पण. तुम्ही एक काम करा तुमचं मुंडकं देऊन टाका चला. मंगाराम थोडा अर्धा तास थांबशील का? आता याचं मुंडकं कापतील मग आपण आत्मा होईल मग आपण तिघं पण शेरने जाऊ है ना. आता जर राजा झालाय परवडणार पण नाही ना. थोडं प्रॉब्लेम. महाराज हां. मन घट्ट करा आणि मुंडकं देऊन टाका. अरे वसरे मी मेलोय मी जिता नाही आहे. मी महाराज असं कसं- काय करताय? तुम्हाला मरावं लागेल, तुमचं मुंडकं शत्रू राज्याला द्यावं लागेल महाराज. अरे तुम्ही बोलताय तर मी सगळं द्यायला तयार आहे पण मी कसं द्याव? मी जिवंत नाहीच आहे, मी मेलोय. बस झालं तुमचं मनापासून मी मेलोय कधीपासून चाललंय तुमचं. कुठली बाडू आहे काहीच नाही इथे. कधीपासून समजवतो तुम्हाला झोपेत बडबडताय तुम्ही. बस झालं महाराज तुम्हाला आता जबाबदारी घ्यावी लागेल. वसऱ्यानो बघापासून मी मेलोय बॉडी इकडे घ्या तिकडे घ्या मी मेलोय नाटकं करत होतात ना. आता स्वतःवर आलं ते लगेच पलटी मारतात. वसऱ्यानो ते काय नाही तुमचं मुंडकं मी देणार. चालेल ना चला ना सोडून द्या ना. अरे थांब फालतूगिरी करायची नाही. च्या असला तुम्हाला तर आता मी सोडतच नाही. ऐका ना ऐका तू वसरे, तू ऐका ना. वसरे, तुझ्या मुंडकं मी- ऐका ना, मला ऐकू द्या.